आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क. परिषद आणि पंचायत समितीचं जे काही बिगुल वाजलेलं आहे आणि ते अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत लातूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आज आपल्यासोबत आहेत. तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकीसंदर्भात तुम्ही कशा पद्धतीचं प्रचार यंत्रणा राबवत आहात? अत्यंत शिस्तीत ही जिल्हाभरातली काँग्रेस पक्षाची प्रचार यंत्रणा चालू आहे. आत्ताच आमचं बूथ कमिटीचा मेळावा झाला आणि सर्कल वाईज असे मेळावे चालू आहेत. आणि अमित भैया देशमुख साहेबाचं ह्या प्रत्येक सर्कलच्या प्रचार यंत्रणेकडं बारकाईनं लक्ष आहे. आणि ह्या चालू नियोजनानुसार जिल्ह्यातल्या लोकांचा मूड पाहता 100% काँग्रेसचा झेंडा लातूर जिल्हा परिषदवर फडकल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आता महानगरपालिका लातूर जिल्ह्यातील जी महानगरपालिका आहे ते काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आलेली आहे. असंच तुम्हाला जिल्हा परिषदला यश भेटेल असं वाटतं का? बिलकुल तसंच. काय एवढं कॉन्फिडन्स? हे काम आहे ना. कसं असतंय, चलते वंगळ्याचं पण, दुष्टाचं पण चलते, असत्याचं पण चलते, पण एक मर्यादित काळापुरतं चलते. आणि चलून त्यांचा टाईम पिरियड संपला, एक्सपायरी डेट संपलेली आहे. आता हा जिल्हा पूर्वी काँग्रेसचाच होता, आताही काँग्रेसचाच आहे, पुढेही काँग्रेसचाच राहणार आहे. काँग्रेसचाच विजय होणार आहे. आता सध्याचे निलंगा तालुक्याचे विद्यमान आमदार म्हणतात की विकासावर बोला, आम्ही विकासावर बोलण्यास तयार आहे. काय सांगाल यावर? विकास मराठीतून लिहून दाखवा म्हणा. उभं करायचा तर विषय नाही. त्यांना शोभतंय का मला सांगा? एकदम म्हणजे हे सती सावित्रीची भाषा त्यांच्या तोंडून शोभत नाही. त्यांना जे शोभतंय ते बोलावं. विकासाची भाषा बोलायला एवढी 20 वर्ष झालं तुम्ही आमदार आहात, एक काम सांगावं त्यांनी, एक काम की मी नीट केलं आहे 20 वर्षात. अहो हायवे जवळपास 300-350 लोक मेलेत ह्यांच्याच पायात, आणि त्यांनी सांगणार का विकासाची भाषा? तिकडं कारखाने जिरवले, 420 केले, आणि त्यांनी विकासाची भाषा बोलतात. काय विकास केला आहे त्याने? सगळी नगरपालिका खुळखुळी करून टाकली. विकास केला आहे त्याने? कोणती गोष्ट केली आहे? लातूर महानगरपालिकेचं सोंग करून टाकले संधी मिळाल तर. सगळे हप्तेखोरी टक्केवारी ही त्यांचा विषय आहे. आणि त्यांनी असले विकास हे ते शब्द लिहून दाखवा म्हणून एका दिवशी माझ्यासमोर. मराठी लिहायला येत नाही त्यांना विकास. 10वी 43% ह्यांनी केलं ते 11वीला ॲडमिशन शाहूकडला. ह्या मधुकरराव पाटील आबा त्यावेळेस जिल्हा परिषदचे बांधकाम आरोग्य सभापती होते. 43% ते 10वीच्या. ह्यांनी ती बी 43% कॉपीचे होते. ह्यांनी वशिल्यानं मॅनेजमेंट कोट्यात ह्यांच्या कोट्यातून 11वीला ॲडमिशन दिली आणि त्याला इंडोर्समेंट आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी दिली ती. मी ओरिजिनल 85% वाला. त्याच्यामुळं 43 आणि 43 जेवढे होते तेवढा मी एकटा. त्याच्यामुळं त्यांनी ती विकासाची भाषा वगैरे त्यांना शोभत नाही. त्यांची कृती तशी नाही. ती इतराच्या तोंडून शोभते, त्यांच्या नाही. अशा पद्धतीनं असं काँग्रेस पक्षामधीलच काही नागरिकांमधून असं म्हटलं जातं की अशोकराव पाटील निलंगेकर आणि अभयदादा साळुंके हे यांचं कुठेतरी समीकरण जुळत नाही. ते आता महानगरपालिकेमध्ये दिसत नव्हते, नगर परिषदेमध्ये दिसत नव्हते, निलंगा नगर परिषदेमध्ये, पण आता जिल्हा परिषदेमध्ये दिसत आहेत. काय सांगाल याबद्दल? आता शेत त्यांचं निलंग्यात आहे, माझं चिंचोलीत आहे. त्यांचा पेरलेला वाण वेगळा, माझा पेरलेला वाण वेगळा. पक्ष आमचा एक आहे, लक्षात घ्या. नेता आमचा एक आहे. आमचं दोघांचंही नेतृत्व आदरणीय अमित भैया देशमुख साहेब करतात. आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही भावासारखं हातात हात घालून सध्या जिल्हा परिषदच्या सर्व जागा निलंगा विधानसभेतल्या निवडून आणण्यासाठी कामाला लागलेलो आहोत. काल परवा दिवशीच असं म्हणले की राजू शेट्टी साहेब असं बोलले की एक जर म्हणजे जे नवयुवक आहेत त्यांची जर संघटना काढली तर मी नंबर 1 वर येईल. त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? काय आज आत्ता सध्या बेरोजगारी प्रश्न आहे. अजून एक 5 वर्ष जाऊ द्या. ही जी बेरोजगार होऊन निराशेच्या गर्तेत गेलेले तरुण आहेत ना,
जायच्या टप्प्यावर असलेले, लग्न नाही, रोजगार नाही, धंदा नाही. आता उत्तरोत्तर खूप मोठे गंभीर दुष्परिणाम येणाऱ्या काळात देशाला भोगावं लागणार आहेत, पिढीला भोगावं लागणार आहे. आज मजा वाटलेली आहे मोबाईलवर मोदी करायला, पण त्या मोदीच्या नादात गावोगाव 100-100, 200-200, 300 पोराचे लग्न रुकल्यात. खूप मोठी सामाजिक समस्या उत्पन्न होणं येणाऱ्या ते 5 वर्षानंतर त्या समस्येचे आता पडसाद दिसायला चालू आहेत, रौद्ररूप 5 वर्षानंतर दिसायला चालू आहे. प्रचंड गंभीर गोष्ट आहे. एक पिढी बर्बाद करून टाकली आहे तुम्ही आजच्या दिनच्या नादात. जिल्हा परिषद काँग्रेसच्या आल्यानंतर पहिल्यांदा काँग्रेस काय करेल, कोणत्या मुद्द्यावरती जाईल? पहिल्यांदा तर आम्ही ह्यांनी काय ह्या 9 वर्षात चोऱ्या केल्या ती साफसफाई करावं लागेल. घरात जर कोणतं नवीन काम करायचं असेल तर आधी दसऱ्याचं धुणं काढावं लागतंय, साफसफाई करावं लागतं, रंगरोटी करावं लागतं, मग नव्यानं घराची मांडणी होते. त्याच्यामुळे हे जे 9 वर्षात घाण केलेली आहे ती दुरुस्त करणं ही आधी पहिलं काम आम्हाला करावं लागेल. तर पुढचं विजन काय असेल? आमची इच्छा आणि विजन एवढंच आहे, ही स्थानिक स्वराज संस्थेची संकल्पना अगोदर नव्हती ना. आदरणीय राजीव गांधीजींनी सामान्य लोकांच्या हातात सत्ता यावी, गोरगरिबाचे लेकरंसुद्धा सरपंच व्हावेत, ग्रामपंचायत सदस्य व्हावेत, नगरपालिकेचे सदस्य व्हावेत, पंचायत समिती सदस्य व्हावेत, जिल्हा परिषद सदस्य व्हावेत, अध्यक्ष व्हावेत, उपाध्यक्ष, सभापती, हे सगळ्या जबाबदाऱ्या हे सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन ही गोरगरीब 18 पगड जाती धर्मातील सामान्यापर्यंत ही सत्ता विकेंद्रित होऊन गेली पाहिजे. या पवित्र हेतूनं राजीव गांधीजींनी ह्या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात केलेली आहे. त्याचे फळ आम्ही चाकतोय, परंतु ह्या फळाला ह्याच वृक्षाला गेल्या 9 वर्षात विषारी फळं लागली होती. ती तोडून नीटनेटकं करून कलम करून आम्हाला पुढे काम सुरू करायचे. काँग्रेस पक्षामध्ये काही जे निष्ठावंत आहेत ते त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं काही गट नाराज आहेत. आताही त्यांची मनधरणी कशा पद्धतीने चालू आहे? नाही, काँग्रेस पक्षाचे माणसं आधीच समजदार आहेत. आमचे लोक प्रगल्भ आहेत, पदासाठी नाहीत. त्याच्यामुळं जसा भाजपचा तमाशा झाला लातूरमध्ये तसं कुठं झालेलं आपल्याला पाहायला जिल्हाभरात महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषदमध्ये इथंसुद्धा निलंग्यातल्या लोकांनी भाजपच्या आरोप केले पैसे घेऊन आमदारांना तिकीट दिले म्हणून. परंतु तशा स्वरूपाचं गोंधळ आमच्या इथं का झाला नाही, तर वैचारिक बेस आमचा मजबूत आहे आणि आमचे कार्यकर्ते हे पदासाठी नाही तर ह्या राष्ट्राच्या सेवेसाठी महात्मा गांधीजीचे विचार मनाशी बाळगून काम करतात. त्याच्यामुळं एका जागेवर एकालाच संधी मिळू शकते, इतरांना ती संधी मिळणार नाही एका वेळी. या गोष्टीची प्रगल्भतेमुळं अंगभूत प्रगल्भतेमुळं आमच्या लोकांना जाणीव आहे. त्याच्यामुळं आमच्या पक्षात काही नाराजी वगैरे नाही. काय जनतेच्या मतदारांना काय आवाहन कराल? काही नाही, काँग्रेसला निवडून द्या. जर काही जिल्ह्यात चांगलं व्हायचं असेल, आता गोठे फुकट मिळणार, विहिरी मनरेगाच्या, आता मनरेगा तर गुंडाळवणी झाली अर्धी, पण ती फुकट मिळणार. घरकुलाच्या प्रत्येक हप्त्याला पैसे द्यावं लागलेलं आहे. हा जो सर्वसामान्याला होत असलेला त्रास आहे तो त्रास बंद करणं हे आमचं ध्येय आहे. निश्चितच आता येणाऱ्या जिल्हा परिषद आता कुणाच्या ताब्यात जाते हे येणारा काळच ठरवेल. मी राजकुमार काळे, लातूर.